नवी मुंबईच्या शिरवणे एमआयडीसी मध्ये आग लागलेली आहे। पॉलिमर कंपनीला ही भीषण आग लागल्याची माहिती मिळते। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। रात्री 11च्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती समोर आलेली आहे। नवी मुंबईच्या शिरवणे एमआयडीसी मध्ये ही भीषण आग लागली आहे। पॉलिमर कंपनीला ही भीषण आग लागल्याची माहिती मिळते आणि या आगीमध्ये या कंपनीचं मोठं नुकसान झालेलं आहे। ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। रात्री 11च्या दरम्यान ही आग लागलेली होती, मात्र पहाट झाल्यानंतरही आग तशीच धुमसतीच आहे आणि अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे काम सध्या सुरू आहे। धुराचे मोठमोठे लोट या ठिकाणी पसरलेले आहेत, त्यामुळे परिसरामध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झाले। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्या सोबत आहेत। स्वाती, कंपनीला ही जी भीषण आग लागलेली आहे, सकाळ झाली तरीही अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आग नेमकी कशामुळे लागलेली आहे, काय अधिकचा तपशील आलाय का? रात्री 11:15 वाजता ही आग लागलेली आहे आणि घटनास्थळी आता कूलिंगचं सुद्धा काम चालू आहे। ही केमिकल कंपनी आहे। आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी पण आग आटोक्यात आहे। दैवाने याच्यात कोणती जीवितहानी झालेली नाहीये, त्यामुळे सध्या जे आहे आग आटोक्यात आहे। कूलिंगचं काम सध्या सुरू आहे। आग केमिकल कंपनी असल्यामुळे या केमिकलचा भडका जोपर्यंत केमिकल संपत नाही तोपर्यंत केमिकलचा भडका हा उडत होता, परंतु अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता सध्या कूलिंगचं काम सुरू आहे। धन्यवाद स्वाती, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर रात्री 11:15च्या सुमारास 11:15च्या सुमारास ही आग लागलेली होती आणि आता सध्या कूलिंग ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। अग्निशमन दल या ठिकाणी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही।